महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील यांच्यासहित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे तिढा निर्माण झाला होता। हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान अगोदर आक्रमक पवित्रा घेणारी काँग्रेसचे नेते आता मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। माजी मंत्री विश्वजित कदम यांचे मावस बंधू आणि आमदार विक्रम सावंत यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। त्यानंतर खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील या नेत्यांच्या सोबत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। रोहित राणा यांचा उल्लेख केला काल भाषणामध्ये काय उल्लेख भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना। तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे। मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। राऊतसाहेब सहभागी झालेली आहे। सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे। सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आपण पाहताय जयंतराव आहेत, अरुण लाडसाहेब आहेत, काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार विक्रम सावंत साहेब आहेत, सुमनताई आहेत। तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत। त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते। सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार 100%। विश्वजित कदम ते 1-2 दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील। ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते। आपल्या मनात काही शंका असण्याची कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका। मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना। म्हणून तर मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना। मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना। महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना। महाराष्ट्रामधल्या 48 जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती। आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात। त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागासुद्धा आहेत। विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत। त्यांनी अर्ज भरला आहे। अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू। थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती इथे लढण्याची। आमच्याच कुटुंबातले आहेत ते, महाविकास आघाडी, काँग्रेस, आम्ही एकच आहोत। सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षातले प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे।
माझा AB फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे मी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.